करून घेतला नाही. आणि एक विषय काय झाला माहिती का मोठावाला नारळ ठेवला, कुंकू पण केली. सो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सो गाईज तर थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजलं असेल कुठे झालं. तर गाईज देव चालत आमचे भोईरांचे म्हणजे भोईर परिवार देव घेऊन चालत कुलदेवत जेजुरीला. आणि तिकडे अजून ठिकाणी चालेल अजून, तर ते पण दाखवलं. तर मी ब्लॉग घाई चालू करून घेतले. आत्ता सांगोल केली. तर बघा आता मी पण पाया पडतो. दीपा पाया पडते, मी पण पाया पडून घेतो. टिकला बघ आरती बघा 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 बघा. चल चला नारळ घेतला का नारळ? हा बाहेर पण पाया पडायचं, बाहेर पण पाया पडायचं. हे बघा येऊन नारळ पुढे पडू म्हणजे बघा. सो गाईस तर बघा आपली बस आहे. तर चला जाऊ आता आतमध्ये. बॅगे बेगे ठेवल्या तर आता आतमध्ये जाऊ. सो गाईस तर आता घाट चढतोय. घाट तर बंद करतोय कारण की समोर गाणे चालू आहेत, कॉपीराईट लागेल. मी रिक्स नाही घेऊ शकत कारण की 2दा कॉपीराईट लागून गेलेली आहे म्हणून. सो गाईज तर आत्ताच पोचलो. फुल ब्लॉग घाईमध्ये होता. काही ब्लॉग केवढा झाला आहे ते पण माहीत नाही. आता बघू. आता पोचलो आहे. आता रूम घेतला आहे बरोबर. त्या पोचलो आहे तर बघू कसा काय पुढे. तर झोपतो. फुल अख्खा बसमध्ये होतो. काहीच नाही केलं, फक्त काय दाखवलं पण नाही. तर बघू आता कंटिन्यू करायचा प्रयत्न करतो ब्लॉग. चला. सो गाईज तर आज आहे दिवस दुसरा. तर कालचा ब्लॉग काढायला मला काही टाईमच नाही भेटला, म्हणजे बसमध्ये होतो तर काय भेटलाच नाही. तिकडे गाणे बी चालू होते बसमधला घ्यायला, तर कॉपीराईट लागेल तर म्हणून घेतला नाही. तर चला आता जुन्या गडावर चाललो आहे. जुन्या गडावरूनच नवीन गडावर तर चालत चालू इथून. तर बघू आता तिकडे जातो पायथ्याशी जुन्या गडावर, मग तिथपासून चालू करतो. तर चला आता जातो. थंडी बी खूप आहे इकडं. केशातून हात नव्हता काढत तरी बी केला चालू आपण ब्लॉग. तर चला तर जाऊ. गाईस खटे पठाराचा राजा गाईस आता पायथ्याला चढतो. आता सुरुवात करतो चढायला. तर चला जाऊ आता वरती. बघा शंकराची मूर्ती बघा. हर हर महादेव. आता ते घेतले ना मग दाखवशी काय दाखवशी फोटो जास्त बरोबर चालतं का? दम लागले? दम लागले काय? दम लागलाय आता जास्तच करताय ब्लॉग चालू केले तर. काय मग काय नाही रे बाबा. एंकोट एंकोट जय मल्हार. जय मल्हार. जाऊ आता. जय मल्हार. वासुदेवचा आशीर्वाद घराघराचा पैशाला पैसा लागू दे. मनातले कल्याण होणार. लेकरा बाळाला आशीर्वाद. हे ग माय माय घे तुझ्या हे खंडोबा आहे का ते. फायनली पोचलो. आता चाललो आहे दर्शन घ्यायला. दर्शन घ्यायला
हा जय मल्हार रेनकोट मसल बॉडी स्टील बॉडी ही थंडी लागायला लागली त्याला. नाही नाही थंडी नाही लागली अजून. जेवढं गुरुजी लेट करतील तेवढं बरं होईल. कॅमेरामॅन आमचे कॅमेरामॅन 4 फोटो पोच थांबा. तिकडं बघा तिकडं झाला का नाही. थांबेला इकडे बघा. ओके ओके. इकडे बघा आयचं करा आता. आला आला. जय मल्हार रेनकोट उदो उदो. सो गाईज तर झाला दर्शन जुन्या गडावरचा. तर आता चाललोय नवीन गडावर. तिकडं म्हणजे इथूनच वरतूनच चाललोय. मम्मी आहे आत्या आहे. हो मम्मी आहे आत्या आहे. थांबा मम्मी आहे आत्या आहे. हे आमचे मामा आहेत. कुठले कशलचे आणि प्रिन्स आहे. प्रिन्स आहे आमचा. तर की म्हणजे कालपासून आत्या बोलत होती की मला म्हणजे ब्लॉगमध्ये घे तर आता भेटला म्हणजे घ्यायला आत्याला ब्लॉगमध्ये एवढं भेटणार होता. तर आहे आता मागं ते आहेत. आता आम्ही चाललोय पुढे नवीन गडावर. इथून चाललं म्हणजे असा सरळ इकडून. तर बघ तिकडे आहेत मागे आहेत बघा आणि आमची इकडे आहेत थोडी. तर चला जाऊ आता नवीन गडावर. तिकडे जाऊ. काय तर काका राहिले होते ब्लॉगमध्ये यायचे केशव काका. तर ते बघा चष्मा लावते चष्मा लावून घ्या पहिले. हां आत्ता बरोबर बघ घेतला बापा. हां तर चला जाऊ. घेतला आता सर्व दाखवतो तिथे जाऊन नवीन गडावरती. तर रिसचा मुलं मला काही घ्यायला नाही भेटला ब्लॉग. इकडं नवीन गडावर दाखवतो तिथं पण बनवायची रिस. चला हे बघा इथं जायचं आता. एवढा तर पार केला एवढा. हे बघा आमचे भगत बाबा. तिथपर्यंत जाऊ. एवढा इथून बाकी आहे तो बघा इथपर्यंत. सो गाईज तर पूर्ण डोंगर पार करून आता फायनली पोचलो नवीन गडावर. आतमध्ये करतो आता चला. तर आता जातो तिकडे ब्लॉग कंटिन्यू करू आपण. भगत बाबाचे फोटोशूट चालू आहे. हो तिकडे चालू आहे. हा आता इथं बघा. हा बाबाचा फोटो. बाबा बोलतो तुम्ही नाही काढत. बोलतो मला आता तरी काढा बोलतो फोटो. असं सांगतो बाबा. एवढं आमचा भगत बाबा भोईरांचा आमचा बाबा. आई नवीन गडावरचा दर्शन घेतला. दर्शन बाहेरच घेतला. तर फुल लाईन होती म्हणून तिकडून घेतला नाही. आणि एक विषय काय झाला माहिती का मोठावाला. पिशवी
ही पिशवी आणि त्याचा नंबर पण नाही. त्याला डायरेक्ट वाटतं रूमपर्यंत जायला लागेल तर पिशवी हाताने सुटणार आहे. ब्लॉक काढू का आता पिशवी पिशवी थोडी वजन आहे जास्त पण नाही. शोधू कुठं आता त्यांचा नंबर नाही, फोन लावला असता. दिसले वाटतं थांब बघू आता थांबा काय होईल. काही एकदाची पिशवी गेली माझ्या तशी टाकली बरी आली म्हणजे घेतली ती कोणीतरी काकाने घेतली म्हणजे ती दुसऱ्या दिली माझ्या हातात पण ती माझी नव्हती माझ्या हाताने दिली होती असं. हा पिशवी दिली ना. गाईस तर आता पोहोचलो रूमवर आणि आम्ही लवकर आलं वाटतं कारण की का तर आता वापस खाली आला का दोन मला सोडून. चला आता काय करावं जाऊ फ्रेश व्हायचं होता काय करायचं जायला लागेल. मला दोन माले एकदम खालती जाऊ. सो गाईस तर आतमध्ये आलो मग अजून फ्रेश पण नाही झालो तसंच झोपलो आणि रील्स बनवले ती एडिट करायला घेतले. ती पण एवढी खास पण नाही काढली सांगितली होती एकाला. मग रील्स अजून 2-3 काढायच्या होत्या पण काय विषय आला मला कॅमेरामॅनच नाही भेटला चांगला. मोबाईल होता चांगला पण कॅमेरामॅन नाही चांगला भेटला असा विषय झाला. ते रील्स एडिट करतो बघू कसे होईल तसे होईल. तर चांगलं नसेल तर नाही बनवत म्हणजे. तर बघू आता जायचं आता गोमदा असेल खाली तर तिकडे जातो मोबाईल ठेवतो स्टोरी बिरी स्टेटस टाकतो आपण वरती फोटो काढलेले. तर चला आता जातो खाली. अंजली काही प्रवीणाला भूलीन देवाची भयभक्त त्या दोन्ही आपल्याला अंबाबाईचा योग आणि फतवाची वाद दिलेली आहे. हो जोडी बायकाने उचलून घ्यायच्या खात्यावरती नाही नंबर कुणाचा बी असतो. भोईर परिवारांना येणं तर बायको उचलत नसते तर बायको उचलून घेईल तुम्हाला. पण नाचायचं बायको घेऊन नाचायचं.
त्यांच्या डोक्याला कडी रुतल सर्वांनी हात ठेवा. महाराजांचं डोकं साखळीवरती जाणार आहे तेव्हा हात कोणी काढायचा नाही. मी म्हणाल तसं म्हणायचं. आपण भैर परिवारांचं कडी तोडलेली आहे. कडी का तोडतो हे ऐकायचं नीट. म्हणा मल्हार मार्तंडा दिवसाचा झेंडा एक कडी तुटू कुटुंबातलं शस्त्र विघ्न हटू देवा खंडेराया पाठीशी उभा राहा आड अडचण दूर कर भुईर परिवारांची इच्छा पूर्ण कर. या ठिकाणी भुईर परिवार योनशरा 5 नामाचं जागरण गोंधळ करून देवा महाराजांनी कडी तोडलेली आहे. तर या भुईर परिवारामध्ये जात आहे. या कडीच्या रूपामध्ये जाऊन सोन्यासारखं तोडत तर कमाईला रखता दे, काम धंद्यात यश मिळू दे, त्यांच्या हातापायाला सुख समाधानी दे, त्यांचे बाळगोपाळ सुखी राहू दे, रोगराय पायाखाली घाल, कुठंही काटा टोचून देऊ नको. जा त्यांच्या पाठीशी, त्यांच्या पाठी जाऊन त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण कर. एलको जय मल्हार. भुईर परिवारातर्फे कडीची दक्षिणा कुटुंबातर्फे 500 करायचे, यांच्या डोक्यावर मांडायचे. महाराजांचं डोकं साखळी तिथं टेकवायचं आणि सर्वांनी पाया पडायचं आहे. कुटुंबातर्फे 1 जणांनी ठेवा. वरचा हात राहू द्या, हात राहू द्या. महाराजांचं हात राहू द्या तिथे. म्हणा भुईर परिवार जेजुरीत येऊन देवा तुझा गोंधळ केला, जागर केला, जय जयकार केला. हात कोणी काढू नका. सर्वांचा हात राहू दे डोक्यावर. चला आनंदाचा सोडा तिथं.